ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, पूर्वी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेकरता जो सेनापती होता तानाजी मालुसरे, तर त्याच्या मुलाचं लग्न होतं आणि तो शिवाजी महाराजांना पत्रिका द्यायला गेला होता. आणि मग त्याच्या मुलाचं होतं नाव रायबा. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं का आपल्याला कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे. आणि मग तानाजी मालुसरेनं काय सांगितलं, आधी लगीन कोंढाण्याची आणि मग माझ्या रायबाची. बघा, तो मुलाचं लग्न मागं ठेवून आणि कुठं गेला होता, लढाईला. आणि मग घोरपडीच्या कमरेला दोर बांधून वरती गेला. घोरपडीनं आपशकून सांगितला, मागं फिरली. त्यांनी सांगितलं, यशवंती जर परत मागं फिरली तर खांडोळे करून खाईल. आणि ती बिचारी वर गेली. आणि मग उदय भानू आणि तानाजी मालुसरे ढाल तुटली, हाताला शेला बांधून, आणि तो लढला. तानाजी मालुसरे मेला. आणि मग त्याचा जो मामा होता, शेलार मामा, 80 वर्ष वय होतं, आणि त्यांनी त्याचं नरडं फोडलं. कोणाचं? उदय भानूचं. आणि त्याला मारलं. बघा, या स्वराज्याकरता मुलाचं लग्न मागं ठेवलं. आणि वृद्ध वयस्कर होते, त्यांनी काय केलं, त्याचं नरडं फोडलं. आज म्हातारे कोतारे शेती काम करतात, घरातले कामं करतात. आणि आजचा तरुण काय करतो, मोबाईल, इंजा, चायनीज, आय लव यू. म्हणून ध्यान धरा. आज पुलगामा हल्ल्यामध्ये आपले निष्पाप 27 लोक मारले गेले. आणि त्याचा बदला घेण्याकरता सिंदूर पाकिस्तानाविरोधात युद्ध पुकारलं. आणि त्या युद्धामध्ये नांदेडचा एक जवान, त्याचं लग्न झालं. आणि नितकं लग्न झालं, सत्यनारायणाची पूजा होती. आणि पत्र आलं, फोन आला, आणि तो निघून गेला. आणि त्या बाईने सांगितलं, देशाकरता तुम्ही जाऊ शकता. घरातल्या माणसाने निरोप दिला. म्हणून लाल बहादूर शास्त्री काय म्हणले होते, जय जवान जय किसान. तर आज जय जवान आहे, पण जय किसानचे पोरं आहे ना, काय झालं, शेती परवत नाही. खरी गोष्ट आहे. शेतीमालाला निसर्ग साथ देत नाही, मजूर मिळत नाही, बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. आणि हमी भाव नसल्यामुळं शेतकरी शेती करायची मुलं तयार नाहीत. आज शेती निम्या वाट्यानं करायला कोणी तयार नाही. आज शासन काय करतं, महिलांना फुकट पगार देऊ लागले, अनेक योजना आहे. आणि लोक काय करतात, मजुरीला यायला तयार नाही. फुकट मिळतंय ना, मग तो काय करायचं आहे. म्हणून शासनाला लक्षात धरा, फुकट देऊ नका, विचार द्या. विचार जर दिले तर जय जवान जय किसान. शेतकरी जर जगला तर देश जगेल. शेतकऱ्याच्या मुलांनी काम करा, धंदा करा, व्यवसाय करा. आणि व्यवसाय करा, केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. कष्ट करायची प्रवृत्ती ठेवा. जसे जय जवान जागृत आहे आज सीमेवरती, तसे जय किसान. शेतकऱ्याच्या मुलांनी सावध व्हा. हा पुलगामी हल्ल्याचा आपण प्रत्येकाने याचा विचार करा. आणि आपल्या देशाकरता, आपल्या मातृभूमीकरता, आपल्या आईबापांकरता प्रत्येक मुलांनी जागृत व्हा. बाहेरचे आक्रमण आपल्या येऊ राहिले, म्हणून आपल्या घरात, देशात प्रत्येकाने सावध राहा, एकजुटीनं राहा. आणि एकजुटीनं राहिले तर तुम्हाला जगता येईल. तुमच्या पाठीमागं अनेक विरोधक देश आहे, चीन आहे, पाकिस्तान आहे, अनेक आहे. त्याच्याकरता जागृत राहणं गरजेचं आहे. जय जवान जय किसान.